हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. सकाळच्या नाश्त्याला आपण ठराविक पदार्थ करतो. पोहे, उपमा, सांजा. कधी वेळ असेल तर इडली, डोसा किंवा हे पदार्थ आपण ब्रंचसाठी सुद्धा करतो. पण संध्याकाळी काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. आता सारखं सारखं तेलकट भजी, पकोडे हे तर शरीराला तर परवडणार नाहीच आणि आवडतही नाही आपल्याला. अशा वेळेला सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे बटाटा. बटाट्यापासून आपण असंख्य पदार्थ बनवू शकतो. आज मी तुम्हाला पोटॅटो टोस्ट सँडविच कसं करायचं ते दाखवते. चला सुरुवात करूया. पोटॅटो टोस्ट सँडविच करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ब्रेडचे 6 स्लाइस, 7 ते 8 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मी घेतलेत, या साधारण 12 ते 15 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. आता हे मी आलं मिरची लसूण वाटून त्याचं वाटण करून घेणार आहे. हे सगळं मला लागणार नाही आहे, पण मी तुम्हाला किचन टिप्समध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं आत्ता वापरणार आहे आणि बाकीचं डीप फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आपल्याला ते सँडविच बनवायला लागणार आहे बटर. तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. आता सर्वात प्रथम वाटण करण्यासाठी आपण हे थोडं थोडं बारीक कापून घेऊया. आपल्याला वाटायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही खूप छान सुंदर एकसारखे तुकडे करायची गरज नाही. आपण हे रफली चॉप करूया, म्हणजे नीट बारीक होईल, मोठा तुकडा राहणार नाही वाटणात. आपण जर घरामध्ये बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवले तर ते अनेक वेळा आपल्याला पटकन वापरता येऊ शकतात. कधी पटकन भाजी करायला, कधी असं काही स्नॅक करायला. माझ्याकडे फ्रीजमध्ये पुष्कळ वेळा बटाटे उकडून ठेवलेले असतात. हे पहा, आपली मिरची कापून झाली आहे. आपण आलं कापून घेऊया. आलं लसूण मी सोलून घेतलं होतं ऑलरेडी. साधारणपणे मिरच्यांच्या 60 ते 70% लसूण आणि त्याच्या लसणाच्याही अर्ध आलं अशा प्रमाणात हे वाटण करावं, म्हणजे ते छान चविष्ट लागतं. खरं म्हणजे लसूण कापायची गरज नाही आहे, पण तरी पण मी थोडंसं मध्ये मध्ये कापून घेते. कधी कधी काय होतं, मिक्सरची धार गेली असली तर मग ते नीट बारीक होत नाही. मग ते आलं आणि लसणाचे तुकडे चावताना तोंडात आले तर बरं नाही लागत. म्हणून थोडेसे कापून घ्यायचे. 2 मिनिटाचं तर काम. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे पहा, आपलं वाटण मिक्सरमध्ये तयार आहे. आपलं वाटण तयार आहे. आता आपण बटाटे सोलायला घेऊया. हे बटाटे मी उकडून घेतलेत. अतिशय सोपी, कमीत कमी सामग्रीत होणारी, पटकन होणारी, नाश्त्याला सकाळी संध्याकाळी तुम्ही बनवू शकता. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. हे पहा, आपले सगळे बटाटे सोलून झालेत. आता हे मी कुस्करून घेते.
आता ह्याच्यात आपण वाटण घालूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि मिरच्यांच्या तिखटपणानुसार ॲडजस्ट करा. मी इथे साधारण 2 टेबलस्पून वाटण घालते. आणि चवीप्रमाणे मीठ. आता वाटलं तर तुम्ही या सारणात थोडंसं व्हेरिएशन देऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळू शकता, थोडेसे मटार म्हणजे ग्रीन पीस घालू शकता, चीज घालू शकता. पण मी हे अगदी सिंपल असेच करते नेहमी. खूप छान लागतात. एवढ्याच सामग्रीत केलेत तरी अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही चाट मसाला घाला, चिली फ्लेक्स घाला, आमचूर पावडर घाला, पण मी ह्याच्यापैकी काहीही न घालता नुसतं वाटण, मीठ आणि बटाटा. चला, आपलं सारण तयार आहे. आता आपण हे ब्रेड स्लाइसला लावून घेऊ. खूप जास्त नाही, खूप कमी नाही, असं थोडंसं मध्यम प्रमाणात लावा व्यवस्थित. पूर्ण कॉर्नरपर्यंत लावा. आणि आता ही स्लाइस त्याच्यावर ठेवा. याच पद्धतीने आपण बाकीचे पण करून घेऊ. आपलं बटाट्याचं सारण स्लाइसला लावून झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण एका बाजूनी बटर लावून घेऊया. नीट व्यवस्थित पसरून कडेपर्यंत बटर लावा. बटर नसेल घरात तर तुम्ही साधं तेल किंवा वनस्पती तूप, साजूक तूप काहीही वापरलं तरी चालेल. ते सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आता ही सँडविचेस करण्यासाठी तुम्हाला हा अशा प्रकारचा टोस्टर घरात असावा लागेल. माझ्याकडे 2 टोस्टर मी घेतलेत, म्हणजे कसं एकाच वेळी आपण 2-2 सँडविचेस बनवू शकतो आणि पटापट होतात. नाहीतर एक एक करत बसलं तर फार वेळ जातो. आता ही बटर लावलेली बाजू आपण टोस्टरवर खालच्या बाजूला ठेवूया. याला वरून बटर लावूया. म्हणजे आपलं दोन्ही बाजूंनी बटर लावून झालं आहे. अगदी किंचित वाटला तर हात थोडासा कडेने पण लावा, म्हणजे चिकटणार नाही कुठून. आणि हे बंद करून इथे हे लॉक असतं, हे लॉक करून आपण सँडविच भाजायला घेऊया. हा पहा, मी गॅस पेटवला आहे आणि आता मी सँडविच भाजायला ठेवते. गॅस मीडियम ठेवा, नाहीतर करपून जाईल ते आतून. एखाद मिनिटानंतर उलटून घ्या. आता मी पहिलंच सँडविच करते, टोस्टर पण गार आहे म्हणून मी थोडी मोठी ठेवली फ्लेम. टोस्टर गरम झाला की ती कमी करा. तुम्ही मध्येच हे उघडून पाहू शकता किती झालं आहे. अजून थोडं व्हायला पाहिजे. दोन्ही बाजूनी बघून घ्या. या बाजूनी बऱ्यापैकी झालं आहे, आता फक्त ह्या बाजूनी करून घ्यायचं आहे.
वा, हे बघा छान आपलं खरपूस सँडविच दोन्ही बाजूंनी भाजून खायला तयार. आता आपण हे प्लेटमध्ये काढूया. हे बघा अजिबात न चिकटता कसं पटकन निघालं. आता आपण दुसरं सँडविच करायला घेऊया. बटर लावलेली बाजू मी खाली ठेवली, वरून बटर लावूया. टोस्टर बंद करूया आणि त्याला हे लॉक लावूया. गॅस पेटवून भाजायला घेऊया. दोन टोस्टर सायमल्टेनियसली तुम्ही ठेवले तर खूप पटापट होईल. जर घरात 3-4 माणसं असली आणि प्रत्येकी 2-2, 3-3 जर खायचे असले तर खूप वेळ लागेल. एक एक करत बसलात तर. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटते, आवडली का. आणि हो, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल. माझ्या चॅनलचं ब्रीदवाक्यच हे आहे की सिम्पल कुकिंग. जास्त फापट पसारा नाही घालायचा, खूप फॅन्सी पदार्थ नाही करायचे. म्हणजे प्रत्येक वेळेला नाही जमत आपल्याला ते. सणासुदीला, समारंभाला ठीक आहे. हे पहा, आपलं दुसरं सँडविच छान खरपूस भाजून तयार आहे. आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.